म्हणजे त्या साधनाशी खेळणे, त्या साधनाला इनपुट देणे. कुठल्याही साधनाशी काम करायचं असेल तर त्याला इनपुट द्यावं लागतं. त्याच्याशी बोलायचं असेल तर व्हॉइस रिकग्नायझेशन ॲज वेल ॲज तुम्हाला त्याचं कोडिंग करून त्याच्याशी बोलावं लागतं. डायरेक्टली मी त्याच्याशी बोलू शकत नाही. सरांशी बोलू शकेल, तुमच्यासोबत बोलू शकेल का, कारण की माझी भाषा तुम्ही बोलू समजू शकता, तुमची भाषा मी समजू शकतो. अलग लक्षात. पण रोबोट तुमची भाषा समजणार नाही. त्याची भाषा समजण्यासाठी तुम्हाला कोडिंग करावं लागेल. आणि कोडिंग म्हणजे एक प्रकारचं स्ट्रक्चर आहे आणि ते स्ट्रक्चर डिझाईन केलं जातं पायथनमध्ये. आणि AI हे टूल्स आहे त्याचे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. त्याच्यामध्ये मेंदू, आपल्याला मेंदू असा आहे डेव्हलप करायचा आहे AI कोडिंगच्या सहाय्याने. तुम्ही जसं काम सांगसाल तसं ते काम करेल. बघा कोरोनाच्या काळामध्ये असं झालेलं आहे होतं की सक्का माणूस सुद्धा, जो सखा सोयरा आहे तो सुद्धा एकमेकांसमोर जाण्यासाठी घाबरत होता. अशा वेळेस कोरोनाच्या काळामध्ये भरपूर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये या रोबोटिकचा वापर केलेला आहे. आणि हा भविष्यामध्ये खूप तुमच्या समोर महत्वाचा विषय असणार आहे. आता नुकताच केरळमध्ये बघा, शिक्षकांनी, आता तुमच्याच वयाच्या मुलांनी एक नवीन शिक्षिका रेडीमेड तयार केलेली आहे, रोबोटिक शिक्षिका.